आपण पाहत आहात क्राईम न्यूज. सतर्क भारत मार्शल टाइम्सवर. आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे शाखा युनिट 3 कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका तरुण आरोपीस गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसेसह अटक करण्यात आली आहे. दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी गुन्हे शाखा युनिट 3 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे आणि त्यांच्या पथकानं वरिष्ठांच्या आदेशानुसार पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यासाठी नांदेड सिटी सिंगड रोड आणि वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग सुरू केली होती. नवले ब्रिज परिसरात असताना पोलीस अंमलदार किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुंदला आणि तुषार किंद्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रोहित अनिल संगम वय 23 वर्षे राहणार जानभुळवाडी रोडशनी नगर पुणे हा इसम अवैधरित्या गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगून फिरत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्वामी नारायण मंदिरासमोर ओंकार लॉज जवळील सर्व्हिस रोडलगत मोकळ्या मैदानात सापळा रचण्यात आला. आरोपी तेथे थांबलेला असताना पोलीस पथकाने शिताफीनं त्याला ताब्यात घेतले. झडती दरम्यान आरोपीकडून एक गावठी पिस्टल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून पुढील तपासासाठी आंबेगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर श्री पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त श्री निखिल पिंगळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त श्री विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. क्राईम न्यूज अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे.